मॅथ्स 1चा का मॅथ्स 2चा टॉपिक आहे? ठीक आहे, मॅथ्स 1चा कुठला चॅप्टर? कुठला चॅप्टर आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. मॅथ्स 1 मधला सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण स्टार्ट. ठीक आहे, हे बेटा 8 + 6 किती होतात? 8 + 6 ओके. ठीक आहे, तर लेफ्ट हँड साईडला एक्सप्रेशन आहे, राईट हँड साईडला त्याची व्हॅल्यू आहे. तर याला म्हणायचं इक्वेशन. काय म्हणायचं याला? इक्वेशन. लेफ्ट हँड साईडला एक्सप्रेशन आहे, राईट हँड साईडला त्याची व्हॅल्यू, याला म्हणायचं इक्वेशन. ठीक आहे, याला काय म्हणायचं? इक्वेशन. थोडक्यात मध्ये इक्वल टू ची साईन दिसली तर त्याला इक्वेशन म्हणायचं. आता या इक्वेशनला कसं लिहितो बघा, या 8च्या ऐवजी 2 × 4 लिहितो किंवा 4 असे लिहितो, 2 × 4. आणि या 6च्या ऐवजी लिहितो 3 × 2. चालतंय का? हे बेटा 2 × 4 किती होतो? 8. 3 × 2 किती होतो? 6. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हा 4 तुम्हाला सांगितलेला नाहीये, माहिती नाहीये, त्याच्याऐवजी लिहू शकता x. आणि हा 2 पण अननोन आहे. तर या इक्वेशन मध्ये काही नंबर्स अननोन आहेत, त्या अननोन नंबरला काय म्हणायचं? व्हेरिएबल्स. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं व्हेरिएबल्स. ठीक आहे, आता या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल आहेत? हे बेटा इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल आहेत? म्हणून याला म्हणायचं इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ठीक आहे, याला काय म्हणायचं? इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आता या व्हेरिएबलचा पॉवर काय सांगा बघू? व्हेरिएबलच्या डोक्यावरती इंडेक्स काय? काही नाही म्हणजे 1 आहे, बरोबर का? व्हेरिएबलचा पॉवर 1 असल्यामुळे याला म्हणायचं लिनियर इक्वेशन. कसला इक्वेशन? ठीक आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तर पहिल्या चॅप्टरमध्ये आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स स्टडी केलं. असे 2 इक्वेशन दिलेले असायचे आणि त्याला सॉल्व्ह करून आपण काय करत होतो? एक्स आणि वायची व्हॅल्यूज फाइंड आउट करायची, बरोबर का? कुठले कुठले मेथड होते? पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये व्हेरिएबल इलिमिनेशन मेथड होती, दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये ग्राफिकल मेथड होती, तिसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये क्रेमर्स मेथड होतं, बरोबर का? तर 3 वेगवेगळे मेथड स्टडी केलो आपण आणि तिन्ही मेथडमध्ये काय करत होतो? एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो. त्या एक्स आणि वायची जी व्हॅल्यूज होते त्याला काय म्हणत होतो आपण? सोल्युशन म्हणत होतो. एक्सची व्हॅल्यू 4 आणि वायची व्हॅल्यू 2, याला काय म्हणत होतो आपण? सोल्युशन. ठीक आहे, याला काय म्हणत होतो? सोल्युशन. तर पहिल्या चॅप्टरमध्ये 2 इक्वेशन दिलेले असायचे आणि 2 अननोन असायचे. ठीक आहे, आता सेकंड चॅप्टरमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एकच इक्वेशन असणार आहे, असा एकच इक्वेशन असणार आहे. फॉर एक्झाम्पल 5x² + 7x + 9 = 0 असा काहीतरी इक्वेशन असणार. या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल आहेत? अल्फाबेट किती आहेत बघा? नाही, एक्स एकच आहे, रिपीट झालेला आहे तो, पण तो एकटाच व्हेरिएबल आहे. अननोन नंबर किती आहेत? एकच आहे, एक्स. दोनदा रिपीट झालेला आहे एक्स, पण अननोन किती आहेत? एकच आहे, एक्स, बरोबर का? तर या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल आहे, पण त्या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर काय? 2 आहे, बरोबर का? व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर काय? 2 आहे, म्हणून याला म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. कसला इक्वेशन म्हणायचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. बेटा व्हेरिएबलचा पॉवर 3 असला असता तर काय म्हणलो असतो? क्यूबिक इक्वेशन म्हणलो असतो. व्हेरिएबलचा पॉवर 4 असला असता तर काय म्हणलो असतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणलो असतो, बरोबर? पण तेवढं नाही आपल्याला, लिनियर आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन दोनच आहे. तर व्हेरिएबलचा पॉवर 2 असेल तर काय म्हणायचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल पाहिजे. किती व्हेरिएबल पाहिजे? एकच व्हेरिएबल पाहिजे आणि त्या व्हेरिएबलचा पॉवर 2 पाहिजे. पण इथं काय वेगळं आहे बघा, व्हेरिएबल जरी एक असला तर त्याचे 2 पॉसिबल आन्सर्स आहेत. व्हेरिएबल किती आहेत? एकच व्हेरिएबल, एकच अननोन नंबर आहे, पण त्याचे पॉसिबल आन्सर्स 2 आहेत. किती पॉसिबल आन्सर्स आहेत? 2 पॉसिबल आन्सर्स आहेत. तर एक्सचे 2 पॉसिबल आन्सर्स आहेत. एक्सची एक व्हॅल्यू अल्फा असू शकते आणि दुसरी व्हॅल्यू बीटा असू शकते. एक्सचे 2 पॉसिबल आन्सर्स आहेत, एक अल्फा आणि दुसऱ्या व्हॅल्यूला म्हणायचं बीटा. आणि याला म्हणायचं एक्सचे जे व्हॅल्यूज आहेत याला म्हणायचं रूट्स. काय म्हणायचं याला? रूट्स म्हणायचं. पहिल्या चॅप्टरमध्ये काय म्हणत होतो? एक्स आणि वायच्या व्हॅल्यूजला काय म्हणत होतो? सोल्युशन. शेवटी लिहित होतो पण द सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन्स आर, असं काहीतरी लिहितो, बरोबर का? आता काय म्हणायचं? रूट्स ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर, जे काय येते ते येते लक्षात. तर एक स्टँडर्ड टिपिकल क्वाड्रॅटिक इक्वेशन कसा दिसतो बघा, ax² + bx + c = 0 अशा फॉर्ममध्ये असणार. एक स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा फॉर्ममध्ये असणार आहे. हे बघा, हे पण तसंच होता, ax² + bx + c = 0, बरोबर का? तर स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा फॉर्ममध्ये असणार आहे. याच्यातला a आणि b याला म्हणायचं कोइफिशियंट्स. काय म्हणायचं? कोइफिशियंट्स. एक्स सोबत असणारे जे नंबर आहे, एक्स सोबत असणारे नंबर्स त्याला काय म्हणायचं? कोइफिशियंट्स. आणि नुसता जो नंबर आहे त्याला म्हणायचं कॉन्स्टंट.
काय म्हणायचं, कॉन्स्टंट. आणि जो अननोन नंबर आहे ज्याला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं त्याला काय म्हणायचं, व्हेरिएबल. काय म्हणायचं त्याला, व्हेरिएबल. येते लक्षात. तर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन असं दिसणार आहे, ए एक्स स्क्वेअर बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. ए बी काय आहेत कोइफिशियंट, सी काय आहे कॉन्स्टंट, आणि एक्स काय आहे व्हेरिएबल. ठीक आहे. ए बेटा तिथं 2 व्हर्टिकल लाईन आहेत बघा पॉजचे, ते पॉज करता येईल का, पॉज कर, पॉज कर. झालं का डिस्ट्रक्ट, शबाश. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 2.1 ला आपण स्टार्ट करू. एक तो म्हणायचं का, ठीक आहे. एवढा प्रॅक्टिस सेट 2.1 ला आपण स्टार्ट करूया. त्यातला पहिला क्वेश्चन काय बघा, पहिला क्वेश्चन काय, प्रॅक्टिस सेट 2.1 चा फर्स्ट क्वेश्चन, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा पहिला प्रॅक्टिस सेट, त्यातला पहिला प्रश्न काय म्हणले बघा, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. लिहितो, एवढा 3x स्क्वेअर प्लस 5x प्लस 7 इक्वल टू 0. हा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिण्यासाठी हे बेटा, क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिण्यासाठी एक्स स्क्वेअरची एक टर्म पाहिजे, एक्सची एक टर्म पाहिजे, आणि नुसता नंबरची एक टर्म पाहिजे, आणि राईट हँड साईडला 0 पाहिजे. अजून एक लिहितो असं, 7x स्क्वेअर प्लस 9x प्लस 4 इक्वल टू 0. 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्या मर्जीने कुठले पण लिहायचे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू. हे बेटा सेकंड क्वेश्चन बघा, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. काही इक्वेशन दिलेले आहेत, त्यातलं क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठलं ते चेक करायचं आपलं. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही चेक करायचं. एखाद्या इक्वेशनला क्वाड्रॅटिक इक्वेशन कधी म्हणायचं, एकच व्हेरिएबल पाहिजे आणि व्हेरिएबलचा पॉवर किती पाहिजे, 2 पाहिजे. ठीक आहे, तसं आहे का बघू. पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इक्वल टू 0. हे बेटा किती व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये, किती व्हेरिएबल आहे, एकच व्हेरिएबल आहे, आणि व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर काय ते लिहितो. इन द गिवन इक्वेशन there is one variable and highest index किंवा power of variable is 2. Therefore, the given equation is a quadratic equation. ठीक आहे, असं लिहायचं. दिलेल्या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल आहेत, एकच व्हेरिएबल आहे, आणि व्हेरिएबलचा पॉवर किती आहे, 2 आहे, म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशन. दुसरा क्वेश्चन, y स्क्वेअर इक्वल टू 5y मायनस 10. हे बेटा क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एक एक्सप्रेशन लेफ्ट हँड साईडला असतो आणि राईट हँड साईडला 0 असतो. तशा फॉर्म मध्ये लिहिता येईल का बघा, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिता येईल का बघा. या y स्क्वेअरला इकडेच राहू द्या, या 5y ला, हे बेटा या 5y ला लेफ्ट हँड साईडला घेऊन गेलं तर काय होईल, -5, -10 ला इकडे घेऊन गेलं तर इक्वल टू 0. तर या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल आहेत, एकच व्हेरिएबल आहे, वाय व्हेरिएबल आहे, बरोबर का, आणि त्या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर काय 2 आहे, म्हणजे हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मी डायरेक्टली हे लिहितो, हे सगळं तुम्ही. देअरफॉर द गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक. तिसरं सांगा, तिसरं y स्क्वेअर प्लस 1/y इक्वल टू 2. हे बेटा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का विचारलं, बघताना तर वाटायला लागले एकच व्हेरिएबल आहे. हे बेटा किती व्हेरिएबल आहे, एकच व्हेरिएबल आहे, आणि व्हेरिएबलचा पॉवर किती आहे, बरोबर का, एकच व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलचा पॉवर 2 आहे. असं वाटायला लागलं की हे लिनियर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, पण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये पण सेम कंडिशन होती, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पण सेम कंडिशन. काय कंडिशन आहे, व्हेरिएबल डिनॉमिनेटरला नसायला पाहिजे. हे बेटा व्हेरिएबल डिनॉमिनेटरला म्हणजे ह्याचा पॉवर किती आहे, याचा इंडेक्स -1 आहे. किती आहे इंडेक्स, तर इंडेक्स नेगेटिव्ह मध्ये असून चालणार नाही. व्हेरिएबल काय पाहिजे, व्हेरिएबलचा पॉवर पॉझिटिव्हच पाहिजे. सगळे व्हेरिएबल न्यूमरेटरला पाहिजे इन शॉर्ट. ठीक आहे, आणता येईल का ह्याला न्यूमरेटरला, आणू शकतो, बघू सॉल्व्ह केल्यानंतर ना काय होते. पूर्ण इक्वेशनला y ने मल्टिप्लाय करतो, पूर्ण इक्वेशनला
वायनी मल्टिप्लाय केल्यावर काय मिळेल बघ, याला वायनी मल्टिप्लाय केल्यावर काय भेटेल, वाय क्यूब. याला वायनी मल्टिप्लाय केल्यावर वरचा वाय खालचा वाय कॅन्सल होईल, फक्त 1 राहील. याला वायनी मल्टिप्लाय केलं तर 2y, या 2y ला इकडे घेऊन गेलं तर वाय क्यूब. हा काय आहे, वाय क्यूब. ठीक आहे, हे बेटा. तर हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, व्हेरिएबल तर एक आहे पण व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे, 3 आहे. हे क्यूबिक इक्वेशन. ठीक आहे, तर ते लिहायचं, द गिव्हन इक्वेशन, इन द गिव्हन इक्वेशन देर इज वन व्हेरिएबल बट द हायेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 3 लिहायचं. ठीक आहे, देअरफॉर द गिव्हन इक्वेशन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, 1 मार्काला विचारतात असा क्वेश्चन. आणखी 3 आहेत. Difficult. When take seats. Seats. हे बेटा, फोर्थ क्वेश्चन काय बघा, फोर्थ क्वेश्चन, एक्स प्लस 1/x इक्वल टू -2. इक्वेशनला बघितल्यानंतर असं वाटतंय की याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे आणि व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 1 आहे, तर हा क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे असं वाटतंय. पण ह्याला सिम्प्लिफाय करून बघूया, कारण व्हेरिएबल डिनॉमिनेटरला असून चालणार नाही. व्हेरिएबलला आपल्याला काय पाहिजे, न्यूमरेटरला आपण ट्रान्सफर करूया. पूर्ण इक्वेशनला, बेटा पूर्ण इक्वेशनला एक्सनी मल्टिप्लाय करतो. याला एक्सनी मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, याला एक्सनी मल्टिप्लाय केल्यावर काय भेटेल, याला एक्सनी मल्टिप्लाय केल्यावर वरचा एक्स खालचा एक्स कॅन्सल होईल. याला एक्सनी मल्टिप्लाय केल्यावर या 2x ला तिथं पाठवलं तर हा तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. तर याला हे बेटा ह्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं तर असं येतं, तर हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हा इक्वेशन आणि हा इक्वेशन सेमच आहे, त्याला वेगळ्या फॉर्म मध्ये लिहिलो फक्त, बरोबर. याला फक्त काय केलो, वेगळ्या फॉर्म मध्ये लिहिलो, तर दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बरोबर. देअरफॉर द गिव्हन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, एकच व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलचा पॉवर 2 आहे. फिफ्थ क्वेश्चन सांगा बघू, हे बेटा फिफ्थ क्वेश्चन, m+2 m-5 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का विचारेल. काय करावं लागेल, या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. कसं करायचं, हे बेटा ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, या एमचं मल्टिप्लिकेशन दोघांबरोबर आणि या 2चं मल्टिप्लिकेशन सुद्धा दोघांबरोबर करायचं. काय भेटेल बघा, हे बेटा m इंटू एम एम स्क्वेअर, m इंटू -π -π, 2 इंटू एम 2 इंटू -π. ठीक आहे, या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन एवढं आलं, m स्क्वेअर -πm + 2m किती होत आहे, -3m -10 इक्वल टू 0. ठीक आहे, याला सॉल्व्ह कसं करायचं, वेगवेगळ्या साईनचे नंबर दिसले तर करायचं सबस्ट्रॅक्शन. काय करायचं, सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन करायची जगात एकच मेथड आहे, मोठ्या नंबरमधनं छोटा नंबर सबस्ट्रॅक्ट करायचा. 5 मधनं 2 गेले तर 3 राहतील. आणि आन्सरला साईन कशी द्यायची, क्वेश्चनमध्ये जो मोठा डिजिट आहे त्याची साईन द्यायची. मोठा डिजिट निगेटिव्ह आहे, हा पण निगेटिव्ह असेल. ठीक आहे, तर दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे बाबा, बरोबर का. एकच व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलचा पॉवर. देअरफॉर द गिव्हन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. लास्ट क्वेश्चन, m³ + 3m² -2 3m³. हे बेटा व्हेरिएबल एकच आहे पण व्हेरिएबलचा पॉवर 3 दिसायला लागला. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसत नाही, बघू सिम्प्लिफाय केल्यानंतर नका होत. हा m³ 3m² -2, या 3m³ ला लेफ्ट हँड साईडला घेऊन गेला तर काय होईल, हा पॉझिटिव्ह 3m³ लेफ्ट हँड साईडला गेल्यावर -3m³ होत. एका m³ मधनं 3m³ सबस्ट्रॅक्ट केले तर काय होतंय, -2m³ आणि इकडे पुढे काय राहील 3m² -2 इक्वल टू 0. हे बेटा सिम्प्लिफाय केल्यानंतर सुद्धा काय व्हायला लागलं, व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आलेलं आहे, 3. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, देअरफॉर द गिव्हन इक्वेशन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. येते लक्षात, हे बेटा 1 मिनिट पॉज करा, झालं का. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन.
डन. नेक्स्ट क्वेश्चन काय बघ. राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. देन राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी फॉर इच इक्वेशन. हे बेटा दिलेल्या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. पहिल्यांदा एक्स स्क्वेअरची टर्म, मग एक्सची टर्म, मग नुसता नंबर, मग राईट हँड साईडला 0. आणि ए बी सी एक्स स्क्वेअर सोबत असणाऱ्या नंबरला ए म्हणायचं, एक्स सोबत असणाऱ्या नंबरला बी म्हणायचं, आणि नुसता जो नंबर असतो त्याला म्हणायचं सी. त्या ए बी सीची व्हॅल्यू पण फाइंड आउट करायची. करूया. पहिला क्वेश्चन बघा. काय दिलेलं आहे 2y 10 मायनस वाय स्क्वेअर. या वाय स्क्वेअरला लेफ्ट हँड साईडला घेऊन गेलं तर काय होईल? प्लस वाय स्क्वेअर. त्याच्यानंतर हा 2y लिहितो, हा 10 ला तिकडे पाठवला तर ठीक आहे. तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये तर आला बघा. कम्पेअरिंग विथ कुणाबरोबर कम्पेअर करायचं? ए एक्स म्हणा किंवा ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. का बरं वाय म्हणालो? हे लिहिलं तरी चालेल ना. इथे व्हेरिएबल वाय आहे म्हणून इथं वाय लिहिलं. तुम्ही हे लिहिलं तरी पण चालेल. या दोघांचं कंपॅरिझन केल्यावर वाय स्क्वेअर सोबत असणारा टर्म काय? हे बेटा इथे वाय स्क्वेअर सोबत काय काय नाही म्हणजे काय आहे 1. तर ए ची व्हॅल्यू काय? बी ची व्हॅल्यू. या दोघांचं कंपॅरिझन केल्यावर बी ची व्हॅल्यू काय ते? आणि सी ची व्हॅल्यू -10 आहे. सी ची व्हॅल्यू 10 नाही आहे. सी ची व्हॅल्यू काय? -10. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन. एक्स मायनस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x प्लस 3. हे बेटा ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर चा फॉर्म्युला काय? ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर किती असतो? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस ए मायनस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर किती असतो? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस. ठीक आहे. माहिती नसेल, पार्ट नसेल तर मार्जिनमध्ये लिहायचं. ठीक आहे. याला एक्सपांड करतो. ए चा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ए इंटू बी प्लस बी चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1च. हा 2x प्लस 3. एक्स स्क्वेअर मायनस 2x. हा 2x इकडे आल्यावर काय होईल? मायनस 2x. हा 1, हा 3 इकडे आल्यावर हा कसं होईल? एक्स स्क्वेअर -2 सेम साईनचे नंबर असेल तर नंबरचं ऍडिशन करायचं. वेगवेगळ्या साईनचे नंबर असेल तर सबस्ट्रॅक्शन. सेम साईनचे 2 नंबर असेल तर नंबरचं ऍडिशन. 2 + 2 इज 4. ठीक आहे. 2 + 2 4 येतो. आणि क्वेश्चन मध्ये जो मोठा डिजिट आहे त्याची साईन द्यायची आन्सर म्हणून. बरोबर का? दोन्ही डिजिट सेमच आहेत. कुणाची पण साईन द्या, मायनसच आहे. वेगवेगळ्या साईनचे 2 नंबर असेल तर काय करायचं? सबस्ट्रॅक्शन. मोठ्या नंबरमधनं छोटा नंबर सबस्ट्रॅक्ट करायचा. 3 मधनं 1 गेले किती राहतात? 2. क्वेश्चन मध्ये जो मोठा डिजिट आहे त्याची साईन देऊन टाकायची. ठीक आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाला. ह्याला कुणाबरोबर कम्पेअर करायचं? कम्पेअरिंग विथ कुणाबरोबर कम्पेअर करायचं? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. याच्याबरोबर कम्पेअर करायचं. ठीक आहे. ए ची व्हॅल्यू काय? हे बेटा या दोघांचं कंपॅरिझन केल्यावर ए ची व्हॅल्यू काय? बी ची व्हॅल्यू -4 आहे. बी ची व्हॅल्यू किती आहे? सी ची व्हॅल्यू. ठीक आहे. तुम्ही -4 च्या ऐवजी 4 लिहिलात तर मार्क भेटणार नाही. ठीक आहे. रॉंग आणले. तिसरा क्वेश्चन. हे बेटा तिसरा क्वेश्चन. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 3 मायनस एक्स असं आहे का? ठीक. हा एक्स स्क्वेअर प्लस 5x. हे बेटा मायनस साईनने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर -3 प्लस एक्स होईल. हे एक्स स्क्वेअर प्लस 5x. हा प्लस एक्स इकडे आल्यावर काय होईल? -x. -3 इकडे गेल्यावर काय होईल? ठीक आहे. एक्स स्क्वेअर 5x मधनं 1x गेला किती राहतो? याला कुणाबरोबर कम्पेअर करायचं? कम्पेअरिंग विथ कुणाबरोबर कम्पेअर करायचं? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन बरोबर कम्पेअर करूया. हे बेटा ए ची व्हॅल्यू काय? एक्स स्क्वेअर सोबतच्या नंबरला ए म्हणायचं. ए ची व्हॅल्यू काय? बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू. येते का लक्ष? पुढच्या 3 च्या घरी लिहिताना बघून बॉटल येतं का सोडून देता? रात गई बात गई. घरी जाऊन अभ्यास करता. एक. फोर्थ क्वेश्चन. 3m स्क्वेअर 2m स्क्वेअर -9. ए बेटा हा 3m स्क्वेअर इकडचा 2m स्क्वेअर तिकडे पाठवलं तर काय होईल? या -9 ला लेफ्ट हँड साईडला पाठवलं तर 3m स्क्वेअर मधनं 2m स्क्वेअर गेले, एकच m स्क्वेअर राहतो. आणि m ची टर्मच नाहीये बघा. असं लिहू का?
0m प्लस 9 इक्वल टू 0. चालते का असेल लिहायचं? 0 इंटू एनिथिंग इज 0. ठीक आहे, एमची टर्मच नव्हती म्हणून असं लिहिलो. कम्पेअरिंग विथ कुणाबरोबर कम्पेअर करू? am स्क्वेअर प्लस bm प्लस c इक्वल टू 0. देअरफोर a ची व्हॅल्यू काय सांगा? या दोघांचं कम्पॅरिझन केल्यावर a ची व्हॅल्यू काय भेटते? 1. b ची व्हॅल्यू नीट सांगा. b ची व्हॅल्यू 0 आहे. c ची व्हॅल्यू. फिफ्थ क्वेश्चन, p इंटू 3 टाइम्स 3 प्लस 6p इक्वल टू -5. या p चा मल्टिप्लिकेशन ब्रॅकेटच्या आतमध्ये करतो. p इंटू 3 3p, 6p इंटू 6p 6p चा स्क्वेअर आणि हा -5. तर हा सुरुवातीला लिहितो 6p स्क्वेअर 3p -5 तिकडे गेलं तर इक्वल टू. सगळे जर लेफ्ट साईडला गेलो राईट हँड साईडला 0 राहत. कम्पेअरिंग विथ कुणाबरोबर कम्पेअर करू? ap स्क्वेअर प्लस bp प्लस c इक्वल टू 0. देअरफोर a ची व्हॅल्यू काय होते बेटा? a ची व्हॅल्यू 6, b ची व्हॅल्यू, c ची व्हॅल्यू या लिहिले घेत मग. सिक्स्थ क्वेश्चन, एक्स स्क्वेअर मायनस 9 इक्वल टू 13. एक्स स्क्वेअर मायनस 9 हा 13 इकडे आल्यावर काय होईल? प्लस 13 होईल. एक्स स्क्वेअर सेम साईनचे दोन नंबर असेल तर नंबरचं काय करायचं? ऍडिशन. 13 प्लस 9 किती होतात? याला असं लिहू का? एक्स स्क्वेअर प्लस 0x मायनस 22 इक्वल टू 0. ठीक आहे. कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. a इक्वल टू बेटा a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू, c ची व्हॅल्यू. ठीक आहे, येत्या लक्षात. काय म्हणाल?